नाही, खरं तर ह्या स्टँडअप कॉमेडियन्स जे आहेत तर हे सगळ्या मर्यादांचं उल्लंघन करत आहेत. काही बोलायचं, कोणाही विषयी काही बोलायचं, कोणाची टिंगलटवाळी करायची. मागे सुद्धा एका स्टँडअप कॉमेडियननी स्वतःच्या आईवडिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि आता हे. त्यामुळे ह्या स्टँडअप कॉमेडियन्सच्या बद्दल मी तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील याबद्दल एखादा ठराव किंवा काहीतरी लक्षवेधी आणेन. परंतु या सगळ्यांना मात्र निश्चितच चोप बसला पाहिजे. आपल्याला माहीत आहे, मागे माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर देखील आक्षेपार्ह गीत तयार केलं आणि नंतर उभाटा पक्षाच्या एका महिला उपनेत्यांनी पुन्हा ते गाऊन चिडवाचिडवीचे प्रयत्न केले. म्हणजे कर्तृत्व काय? कर्तृत्व शून्य. परंतु कोणाची टिंगलटवाळी करायची आणि त्यातनं पैसे कमवायचे, हा एक धंदा या स्टँडअप कॉमेडियन्सचा झाला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेधच करतोय. आणि महिला कॉमेडियन पण आहेत, महिला असो पुरुष असो, परंतु अशा प्रकारे घाणेरडं गलिच्छ वक्तव्य करायचं आणि नंतर परत माफी मागायची. म्हणजे नेमकं हे लोक जेव्हा असे शोज करतात ते ऑडियन्स असतात, एक ठराविक वर्ग आहे, आणि मग तो स्वैराचार काही बोलायचं आणि मग राईट टू फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन याच्या नावाखाली काही बोलायचं. हे आता या महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही. आपल्याला माहिती आहे की मागे सुद्धा बिग बॉसच्या शोमध्ये असेच काहीतरी आक्षेपार्ह दृश्य होते आणि त्याचाही आम्ही थेट आमचे खासदारांनी दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये तो विषय मांडला. आता तर ज्योतिताईंच्या रूपाने आम्हाला एक महिला खासदार तिकडे राज्यसभेत भेटले आहेत. असे कुठलेही विषय त्या दिल्लीच्या पातळीवर मांडायचे असेल तर नक्की आहे आणि महाराष्ट्रात तर आम्ही आहोतच. परंतु या स्टँडअप कॉमेडियन्सना नक्कीच चांगला धडा शिकवला गेला पाहिजे. नाही, मला असं वाटतं जेव्हा अनेक लोक एकत्रितपणे कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहतात तर मुळात म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या आतमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीची जी मॅनेजिंग कमिटी आणि जनरल बॉडी हे त्याचे नियम करत असतात आणि त्यामुळे खरं तर कोणाच्याही भावना दुखवू नये. आपण सर्वजण एकत्रित राहतो, सगळ्यांनी प्रत्येकाच्या भावनाचा आदर केला पाहिजे. परंतु शेवटी लक्षात ठेवलं पाहिजे महाराष्ट्र आहे आणि जसं मी पुन्हा सांगेन की कोऑपरेटिव्ह सोसायटीचे काही नियम आहेत ते ॲक्टप्रमाणे चालतात आणि प्रत्येक सोसायटीला अधिकार आहे की त्या सोसायटीमध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं ही त्यांची जनरल बॉडी ठरवत असते.